नमस्कार, मी अभिलाषा पवार, डायरेक्टर ऑफ बीजसूत्र कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड. आपल्यात पडलेला हा कम्युनिकेशन गॅप भरून काढण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आय होप तुम्ही आणि तुमचे फॅमिली मेंबर सगळे घरीच असाल आणि सेफ असाल. सध्या कोविड-19मुळे व्हॉट्सअप, न्यूज चॅनल किंवा कोणाचेही फोन आले तर सगळीकडे फक्त करोनाची चर्चा चालू आहे. प्रत्येकाच्या मनात चिंता आणि भीती घर करून बसल्यात. त्यात बिझनेस म्हणजे बिझनेस ठप्प झाल्यामुळे त्यांना कॅश फ्लोचं टेन्शन, येणाऱ्या रिसेशनचे टेन्शन, यामुळे एक निगेटिव्हिटी पसरली. पण लक्षात घ्या, या सिच्युएशनमध्ये तुमचे कोरोनाचे रिझल्ट निगेटिव्ह येणं जितकं गरजेचं आहे तितकंच तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे. अवर क्लायंट इज अवर गॉड आणि आमच्या क्लायंटला प्रत्येक सिच्युएशनमध्ये बेस्ट कन्सल्टन्सी देण्यासाठी आमची टीम सतत प्रयत्नशील असते. या लॉकडाऊनच्या काळात माझ्या वाचनात, माझ्या अभ्यासात ज्या काही गोष्टी आल्या, ज्याच्यातून मी बरेच काही शिकली, आज तेच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्याची माझी इच्छा आहे. सर्वप्रथम तर हे एक डिझास्टर नसून आपल्यासाठी निर्माण झालेली एक संधी आहे असा विचार करा. आपल्या रोजच्या रुटीन लाईफमध्ये आपण इतके बिझी असतो. प्रोडक्शन, ट्रेडिंग, कोणाला पैसे द्यायचे, कोणाकडून किती पैसे घ्यायचे, आपल्या मीटिंग्स, अपॉइंटमेंट, या सगळ्यामुळे आपल्याला आपल्या बिझनेस मॉडेलचा शांतपणे विचार करायला वेळच मिळत नाही. सो यूज दिस पिरियड टू स्टडी युअर बिझनेस मॉडेल. रीरीड, रीप्लॅन, रिस्ट्रक्चर युअर पॉलिसीज, स्ट्रॅटेजीज अँड टेक्नॉलॉजीज. तुमच्या बिझनेसचं स्वॉट अनालिसिस करा. स्वॉट अनालिसिस म्हणजे काय? तर युअर स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. या लॉकडाऊन नंतर रिसेशन येणार हे तर निश्चितच आहे, पण या रिसेशनचा इफेक्ट प्रत्येक बिझनेसवर सारखाच होईल असं नाहीये. कारण रिसेशनच्याही काही फेजेस असतात ज्या तुमच्या बिझनेस टाईपवर डिपेंड करतात. आता बिझनेस टाईप म्हणजे काय? तर इकॉनॉमिकमध्ये कस्टमर नीड्स 3 टाईपमध्ये डिवाइड केल्या जातात. पहिलं इसेन्शियल नीड्स, नॉन इसेन्शियल नीड्स आणि लक्झरी. इसेन्शियल म्हणजेच मूलभूत गरजा ज्या आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्वाच्या असतात. नॉन इसेन्शियल म्हणजे वॉन्ट्स ज्या ॲज पर ट्रेंड, ॲज पर फॅशन सतत बदलत असतात. आणि तिसरं लक्झरी. लक्झरी म्हणजे डिझायर्स, ऑटोमोबाईल्स, लक्झरियस कार, फर्निचर्स, ट्रॅव्हलिंग आणि इंटिरियर एक्सेट्रा. तुमचा बिझनेस मॉडेल, तुमचा बिझनेस टाईप हा कुठल्या नीडमध्ये जातो हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला तुमचा बिझनेस टाईपचं स्टडी करता आलं पाहिजे, कारण त्यावरच रिसेशनचा इफेक्ट तुमच्या बिझनेसवर कसं होईल याचा तुम्हाला अंदाज करता येईल. आता आपण रिसेशनच्या फेजेस बघूया. रिसेशनच्या 4 फेजेस असतात: व्ही टाईप, डब्ल्यू टाईप, यू टाईप अँड एल टाईप. यालाच इकॉनॉमिक लँग्वेजमध्ये व्ही कर्व, डब्ल्यू कर्व, यू कर्व आणि एल कर्व असं म्हणतात. आता व्ही कर्व म्हणजे काय? तर युअर बिझनेस विल हिट डाऊन अँड अगेन बाउन्स बॅक विथ द सेम फोर्स. म्हणजे जर तुम्ही इसेन्शियल प्रोडक्ट सप्लायच्या बिझनेसमध्ये असाल तर लॉकडाऊनमुळे तुमचा बिझनेस नक्कीच डाऊनफॉलला जाईल, पण परत तेवढ्याच फोर्सनी तुमचा बिझनेस ग्रो सुद्धा होईल. डब्ल्यू कर्व इज सेम लाईक अ व्ही कर्व. यू कर्व म्हणजे युअर बिझनेस विल स्लो डाऊन, रिमेन देअर फॉर सम पिरियड अँड अगेन स्लोली अँड स्टेडीली इट गो रायझेस. फोर्थ इज एल कर्व. इट इज समथिंग क्रुशियल. याचाच अर्थ आहे की तुमचा बिझनेस स्लो डाऊन होईल. यू विल फेस द डाऊनफॉल फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. आणि अनफॉर्च्युनेटली टुरिझम आणि बिल्डर इंडस्ट्रीला एल कर्वचा इफेक्ट मॅक्झिमम होणार आहे. पण काळजी करू नका. प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग करून तुम्ही या एल कर्व रिसेशन फेजमधून लवकर बाहेर पडू शकता. यू हॅव टू थिंक बियॉन्ड टू डू अनकन्व्हेन्शनल थिंग. सध्या सगळ्या बिझनेसमॅनला एकच चिंता सतावते, ती म्हणजेच कॅश फ्लो मॅनेजमेंट आणि एम्प्लॉय मॅनेजमेंट. मला सगळ्या बिझनेसमॅनला एक गोष्ट कळकळीने सांगावीशी वाटते की कॅश क्रंचमुळे तुम्ही तुमच्या कोणत्याही एम्प्लॉईजला कामावरून काढू नका. रॅदर तुमचा कॅश क्रंचचा प्रॉब्लेम, तुमच्या बिझनेसचा प्रॉब्लेम तुमच्या एम्प्लॉईसोबत डिस्कस करा, त्यांच्यासोबत शेअर करा. ते तुम्हाला नक्कीच समजून घेतील. कोणतेही एम्प्लॉई एका एम्प्लॉयरकडनं काय एक्सपेक्ट करतात? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास, स्थैर्य, एक स्ट्रॉंग होप, प्रेरणा आणि आपुलकी. आणि जे हे देतील ते त्यांच्या एम्प्लॉईच्या मनात कायमचे कोरले जातील. आता राहिला सगळ्यात मोठा प्रश्न, तो म्हणजे कॅश क्रंचचा आणि लॉकडाऊनमुळे ठप्प झालेला आपला बिझनेस. यावर माझं खूप स्ट्रॉंग ओपिनियन आहे. गो डिजिटलाइज, अडॉप्ट टेक्नॉलॉजी. आय एम टेलिंग यू, या लॉकडाऊन नंतर डिजिटलायझेशनला अत्यंत महत्व येणार आहे. एक्सपर्टच्या अनालिसिस प्रमाणे आफ्टर लॉकडाऊन ऑल्सो 25 to 30% of workforce will work from home.
Many MNCs are going to adopt a work from home strategy in future also. So ट्रेडिशनल प्रॅक्टिस सोडून जर तुम्ही डिजिटलाइज टेक्निक अडॅप्ट नाही केला, तुमच्या बिझनेसमध्ये डिजिटलायझेशनचा उपयोग नाही करू शकलात, तर येणाऱ्या काही काळात या कॉम्पिटिशनच्या जगात तुम्ही कदाचित मागे पडू शकता. सो थिंक, विचार करा, व्हॉट डिफरंट यू कॅन गिव्ह टू युअर कस्टमर्स. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नाविन्य काय आणू शकतात? तुम्ही तुमचा बिझनेस डिजिटलाइज करू शकतात का? तुम्ही तुमचे प्रोडक्ट सोशलाइज करू शकतात का? तुमच्या सर्व्हिसेस तुम्ही डिजिटल मीडियम थ्रू तुमच्या क्लायंट्सपर्यंत पोहोचवू शकतात का? आणि जर हो, तर त्याची सवय तुम्हाला तुमच्या क्लायंटला करून द्यावी लागेल की तुमचे सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स डिजिटल मीडियम थ्रू त्यांनी यूज करावेत. तुम्ही तुमच्या बिझनेसला पॅरलल बिझनेस लाईन डेव्हलप करू शकतात का? आणि जर हो, तर तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल की ती कशी करता येईल आणि काय करता येईल. आणि याच सगळ्या गोष्टीमधून तुमचा कॅश कॅनचा प्रॉब्लेमचे उत्तरही तुम्हाला नक्कीच मिळेल. दुसरी महत्वाची गोष्ट जी मला माझ्या वाचनातून आणि अभ्यासातून लक्षात आली ती म्हणजे येणाऱ्या काही काळात अजून दुसरं महत्व ज्या गोष्टीला मिळणार आहे ते म्हणजे कोलॅबरेशन. देर आर 3 C's इन द बिझनेस: कॅश, कस्टमर अँड कोलॅबरेशन. कोलॅबरेशन कोणाही सोबत होऊ शकतं, म्हणजे कोणाही सोबत नाही, ऑब्व्हियसली हे एक रिसर्च आणि स्टडी करूनच आपण कोलॅबरेशन करू शकतो. बट इट कॅन बी विथ युअर क्रेडिटर्स, इट कॅन बी विथ युअर कॉम्पिटिटर्स. तुमच्या बिझनेसला इसेन्शियल प्रोडक्ट सप्लाय करणाऱ्या सप्लायर सोबतही होऊ शकतं. कोलॅबरेशनचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर ITC आणि डॉमिनोज. ITCचे प्रोडक्ट्स आणि डॉमिनोजची सप्लाय चेन यूज करून एक बेस्ट कोलॅबरेशन झालेलं आहे. सो नाव 1+1 इज नॉट 2, इट्स 11. सगळं मीच करणार, सगळं मीच बघणार हे दिवस आता गेले. तुम्हाला टीम वर्कवर बिलीव्ह करावंच लागेल. एक पॉवर टीम फॉर्म करून तुम्हाला पॉवर टीम मध्ये काम करण्याची सवय करून घ्यावी लागेल. तुमच्या आणि तुमच्या बिझनेसची ग्रोथ करण्यासाठी कोलॅबरेशन इज गोइंग टू बी मस्ट अँड व्हेरी इसेन्शियल नाव. When unexpected situation arises, you have to respond with unexpected solutions. When unexpected questions comes, you have to give unexpected answers. And when destiny challenge you with unexpected situations, you have to come out with unexpected indifferent solution. So think what unexpected indifferent solution you can find out in your business. आलेल्या संधीचं सोनं करा. तुमच्या बिझनेसचा, तुमच्या फील्डचा डीपली रिसर्च करा, खोलवर अभ्यास करा की तुमच्या सप्लायर्सचा, तुमच्या कॉम्पिटिटर्सचा स्टडी करा, तुमच्या कस्टमर्सचा रिव्ह्यू घ्या, मार्केट सर्वे करा आणि शोधून काढा की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये काय वेगळं करू शकता. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अजून रिस्ट्रक्चर कसं करू शकता. भलेही तुम्ही तुमचा बिझनेस मॉडेल चेंज नका करू, पण तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य आणावंच लागेल. There is a sunrise after every night. Even when sun falls down, the stars comes out. So never lose hopes, never lose your strength. Be passionate about your dream. जॅपनीज कंपनीज नेहमी 0 एररवर बिलीव्ह करतात आणि त्याच बेसिसवरती त्यांची कामही करतात. कोणताही डिसिजन घेण्याच्या आधी 1000 वेळा विचार करतात. अनेकदा त्यांच्या एक्सपर्ट्स आणि प्रोफेशनल टीम सोबत डिस्कस करतात आणि त्यानंतरच ते कोणताही डिसिजन घेतात. सो तुम्हालाही आता हेच करायचं आहे. लिस्ट डाऊन करा, लिहून काढा की तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं आहे, तुम्हाला काय वेगळं करायचं आहे. त्यानंतर 3 दिवस त्या लिस्टकडे बघूही नका आणि त्याबद्दल विचारही करू नका. अगेन आफ्टर 3 days पुन्हा एकदा लिहून काढा. आय कॅन चॅलेंज यू, यू विल डेफिनेटली कम आउट विथ समथिंग इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्ह आयडियाज. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नक्कीच इनोव्हेशन घडून आणू शकता. मला पर्सनली असं वाटतं आपण आपला बिझनेस जितक्या जवळून आणि जितक्या चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो तितकं कोणीच ओळखू शकत नाही. सो तुम्हाला तुमच्या बिझनेसचा एक रिसर्च करून तुमच्या बिझनेसबद्दल भरपूर अभ्यास करावा लागेल आणि या सगळ्या संकटातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. डू द बेस्ट, लीव द रेस्ट टू द सिच्युएशन. सिच्युएशन विल डिसाइड वेदर यू आर वर्थ ऑर नॉट. सो पॉझिटिव्ह राहा, संयम ठेवा. माझे हेच सगळे एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत आज शेअर करायचे होते. आय होप या सगळ्यातून तुम्हाला थोडी पॉझिटिव्हिटी मिळाली असेल आणि तुम्ही नक्कीच विचार करायला लागाल. मला ऐकून घेण्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी. स्टे होम अँड स्टे सेफ. थँक्यू.